जय भीम. आज लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपल्यासोबत इंजिनियर देवेंद्र तायडे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर हे आहेत. आपण त्यांच्याशी जाणणार आहोत की पिंपरी चिंचवडच्या शहरातील बदलत्या राजकारणानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीतून थेट राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीत काम चालू केलं. त्यानंतर राष्ट्रवादीत काम चालू करत असताना अनेक पक्ष भारतीय जनता पार्टीकडे वळत आहेत. राष्ट्रवादीतला एक गट फुटून अजितदादांनी एक दुसरा गट स्थापन केला. त्यानंतर सतत वारेमाप एक विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी असा कोणता पक्ष तयार होईल का याकडे चर्चा विनिमय चालू असताना थेट आपण पाहतोय की शहरातील अनेक बडे नेते आहेत की जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांकडे पक्षप्रवेश करत आहेत. काही शिवसेनेतील उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रवेश करत आहेत. तसेच तायडेसाहेब, आपण एवढं सगळं पक्षांतराचं वातावरण चालू असताना आपण ज्यावेळेस सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असताना त्यावेळेस आपण हा निर्णय न घेता आपण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आज पक्ष सत्तेत आहे आणि त्यानंतर विरोधी बाकावरतीही देखील राष्ट्रवादी काँग्रेस दिसत नाही, तरीसुद्धा तुम्ही ऐन मोमेंटला ह्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला, नक्की काय कारण आहे? माझा हे उत्तर देण्याच्या आधी मी लॉर्ड बुद्धा टी व्हीचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्याशी संवाद साधत आहेत. आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की माझा पिंड तसा आंबेडकरी चळवळीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि मग वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत असताना शोषितांचे, तळागाळातल्या लोकांचे मी प्रश्न हातात घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस बरीचशी कामं मी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये केली. आणि मग काही कारणास्तव मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आणि तिथंसुद्धा सत्तेकडे न जाता मी शरदचंद्र पवारसाहेब हे एक पुरोगामी नेते आहेत या भारताचे. आणि त्यांचासुद्धा विचार हा छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर या विचारांचे ते नेते असल्यामुळं मी त्यांच्यासोबत राहणं पसंत केलं. आणि त्या माध्यमातून मला काम करण्याची फार मोठी या ठिकाणी संधी आहे. चळवळीचं काम करत असताना शोषितांचे जे उपेक्षित आहेत अशा लोकांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये काम करायला मला फार मोठा पुढच्या काळात वाव आहे. मध्यंतरी वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या. अजितदादांनी वेगळा गट स्थापन केला. काही शहरातले जे बडे नेते आहेत ते अजितदादांसोबत आहेत. आणि मात्र आत्ता नव्याने तुमची जी कार्यकारिणी तयार झाली त्या माध्यमातून जे काम करण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे अनुभवायला मिळत आहे? तिकडं दादांकडे गेलेली सर्व जी गेल्या 15-20 वर्षापासून लाभाची पदं भोगलेले सर्व नगरसेवक असेल किंवा आमदार असेल ते तिकडे दादांसोबत गेलेले आहेत. इकडं शरद पवार साहेबांसोबत जी राहिलेली मंडळी ती सर्व हाडाची कार्यकर्ते की जे काम करणारी होती ती सर्व कार्यकर्ते इकडे शरदचंद्र पवार साहेबांसोबत राहिलेले आहे. त्याच्यामुळे या ठिकाणची कार्यकारिणी जी आहे ती खऱ्या अर्थानं लोकांचं कामं करणारी कार्यकारिणी. कारण हे राजकारण लोकांची कामं करणे, त्यांची सेवा करणे या दृष्टिकोनातून, सामाजिक सेवा करणं ही दृष्टिकोनातून आम्ही एक राजकारणाकडे बघतो. आणि म्हणून या ठिकाणी जी कार्यकारिणी आहे ती नक्कीच लोकांची कामं करणारी कार्यकारिणी असेल. त्या माध्यमातून राजकारण येतं, शेवटी पक्ष म्हटल्यानंतर राजकारण आलंच आहे. आणि तो राजकीय फायदासुद्धा कसा या कार्यकारिणीतल्या प्रत्येक नवख्या जे कार्यकर्ते आहेत, नवीन आहेत सर्व कार्यकर्ते बऱ्यापैकी, म्हणजे 90% कार्यकारिणी ही नवीन आहेत. आणि पुढच्या काही 10, 15, 20 वर्ष या शहरातलं नेतृत्व करण्यासाठी ती सक्षम अशी कार्यकारिणी आम्ही या ठिकाणी बनवली आहे. इथून पुढच्या काळात या शहरातलं नेतृत्व ते करेल, या शहरातला विकास असेल, या शहरातली जडणघडण असेल आणि जी काही राजकारण्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी विकास झालेला असेल त्याला दुरुस्त करण्याचं काम ही सध्याची राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची कार्यकारिणी या शहरामध्ये करेल. मध्यंतरी एक मोठी चर्चा होती की देवेंद्र तायडे एकटेच राष्ट्रवादीत गेले आहेत, त्यांच्या मागं कोण आहे, कार्यकर्ते आहेत का काय आहेत? पण आत्ताचा एकंदरीत तुमच्या मागचा जो राष्ट्रवादीचा मॉब पाहिला जातो आहे किंवा कार्यकर्त्यांचा मॉब पाहिला जातो आहे, काय विरोधकांना उत्तर द्याल? ते विरोधकांना दाखवण्यासाठी मी राष्ट्रवादीत गेलेलो नाही.
काही गोष्टी न सांगण्यासारख्या आहेत की मी का वंचित बहुजन आघाडी सोडली, ते काही मला या ठिकाणी सांगायचं नाही. कारण की शेवटी मला त्या लोकांमध्ये जाऊनच काम करायचं आहे आणि त्या लोकांचेच प्रश्न आणि त्या लोकांचेच हक्क अधिकार मिळवण्यासाठी मला काम करायचं आहे. त्याच्यामुळं त्या जास्त खोलात न जाता कोण पाठीमागं आहे त्यापेक्षा त्या ठिकाणी जाऊन राष्ट्रवादीत जाऊन एक नवीन मला त्या ठिकाणी वलय निर्माण करायचं आहे. इथंसुद्धा वंचित बहुजन आघाडी किंवा त्याआधी भारिप बहुजन महासंघाची सुरुवात या ठिकाणी मी केली. एक माणूस जोडून या ठिकाणी भारिप बहुजन महासंघ उभा केला आणि इकडं परत वंचित बहुजन राष्ट्रवादीत जाताना इथली कोणी नाही आले तरी चालतील, मी अशी भूमिका घेतली होती की नाही आले चालतील. मी कोणाला म्हणणार नाही की तिकडं माझ्यासोबत चला. त्या ठिकाणी जाऊन मी आणखी नवीन फळी तयार करण्याची धमक माझ्यामध्ये आहे. त्याच्यामुळं विरोधक काय म्हणतात, माझ्यासोबत कोणी आहेत नाही आहेत ते दिसत आहेत, जनतेला दिसतं आणि माझ्या कार्यक्रमामधून सुद्धा दिसतं की बरीचशी लोकं माझ्यासोबत आहेत. तेव्हाच्या कार्यकारिणीमधली बरेचसे पदाधिकारी आहेत आणि पुढच्या काळात म्हणजे लोक म्हणतात की तुम्ही जो घेतला निर्णय तो चांगला आहे, आम्ही तुमच्यासोबत नक्कीच आहोत, तुम्ही जेव्हा आवाज देणार त्यावेळेस आम्ही तुमच्यासोबत असू. ही माझी ती तेव्हाची कामाची पावती आहे. त्याच्यामुळं फार विरोधकांना मला काही उत्तर द्यायची काही गरज वाटत नाही या ठिकाणी. सध्या लोकसभेची निवडणूक आहे आणि आपण देखील मावळ लोकसभेच्या अंतर्गत पिंपरी विधानसभा असेल, चिंचवड विधानसभा असेल आणि मावळ विधानसभा असेल, तिन्ही विधानसभाच्या क्षेत्रात तुमचं काम आहे आणि आता येथे लोकसभा आहे. कशा पद्धतीने याचा फायदा हा तुम्हाला होणार आहे? कारण तुमचा जो फटका आहे तो नक्कीच वंचित बहुजन आघाडीला बसणार आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादीत काम करत असताना तुम्ही ह्या मावळ लोकसभेकडे कसं पाहताय? या शहरामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ आहेत, आपलं म्हणणं बरोबर आहे. पण मला कोणाला फटका देण्यासाठी मी राजकारणात नाही आहे. तर या ठिकाणचे लोकांचे जे काही प्रश्न आहेत, या शहराचे खूप प्रश्न आहेत की जे गोरगरीब सर्वसामान्य जनता बोलत नाही त्या लोकांपर्यंत. कारण मी वाड्या वस्त्यांमध्ये फिरलेलं आहे, झोपडपट्ट्यांमध्ये फिरलेलं असल्यामुळं मला पर्सनली लोक ओळखतात आणि ते डायरेक्टली माझ्याकडे काम घेऊन येतात. त्याच्यामुळं या मतदारसंघात, तिन्ही मतदारसंघात नक्कीच माझा या अनुभवाचा फायदा गेल्या 15-16 वर्षाचा जो काही हे आहे अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच होणार आहे आणि तो फायदा मी नक्कीच करून देणार आहे. कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवणं त्यांना फार महत्त्वाचं असतं. त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं हे फार महत्त्वाचं असतं आणि मी त्या पद्धतीनेच कामं केलं आहे की लोकांच्या अडीअडचणी, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्याचं काम केलं. त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये ती कुठली असो, मग महानगरपालिका असो किंवा विधानसभा असो की लोकसभा असो, माझ्या राजकीय कारकिर्दीचा फायदा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसला मी करून देणार आहे. एकंदरीत आपण पाहतोय की तुमच्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत जे राष्ट्रवादीमध्ये आज काम करतात, की जे तुमच्यासोबत जुने होते आणि आपण पाहतोय की अनेक क्षेत्रामधून विविध लोक आहेत की जे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेत आणि शहरामध्ये जेव्हा आपण पाहतो की जेव्हा नवीन विचारसरणी आणि आंबेडकरी मुवमेंट एक तफावत येते आणि काही ठिकाणी कुठेतरी एक जातीवाद असेल किंवा कुठेतरी एखादा भेदभाव असेल हा पाहायला मिळतो, एक चर्चा एकंदरीत. पण तुम्ही चळवळीतून मात्र त्या ठिकाणी जेव्हा काम करता त्यावेळेस काय वाटतं? ते जे काही वावड्या उठवल्या जातात किंवा जातीभेद किंवा असं काय, तसं काही मला तरी अजून बघायला मिळालं नाही. कारण की माणसाचं राहणीमान असेल किंवा बोलणं जे असेल, तुम्ही तुमचे इतरांसोबत काम करत असताना तुम्ही कशा पद्धतीनं संवाद साधताय, तुम्ही कशा पद्धतीनं राहताय, तुमचं बोलणं असेल, तुमचं पूर्ण वैचारिक मांडणी असेल ती कशा पद्धतीनं आहे त्यावर तुमचं ठरतं राजकारणामध्ये. त्या ठिकाणी असं पक्षामध्ये जातीभेद वगैरे नसतात. ते असं काहीतरी बदनाम करण्यासाठी एखाद्या पक्षाला आणि कोणीतरी ते ट्रोल केल्या जातात आणि त्या पद्धतीनं बोलल्या जातं, हे चुकीचं आहे. राजकीय धमक किंवा राजकीय संधी आल्यानंतर त्या संधीचंच तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. त्यातून तुम्हाला, कारण की अडचणी तर आहेतच, कुठलंही क्षेत्र असू द्या, नुसतंच राजकीय म्हणत नाही मी, तर शैक्षणिक असेल त्याही ठिकाणी अडचणी आहेत प्रत्येकालाच, किंवा औद्योगिक क्षेत्र असेल, क्रीडा असेल, सर्वच ठिकाणी आहेत. तुम्हाला सहजासहजी काही मिळत नाहीत आणि हे तर राजकारण आहे. या ठिकाणी तर फार मोठा संघर्ष असणार आहे. या ठिकाणी प्रत्येकाला
राजकारणात आपलं उद्दिष्ट साध्य करायचं असतं. त्याच्यामुळं असल्या जे काही चुकीच्या जातीभेदाच्या किंवा अशा याला मी या ठिकाणी मानत नाही आणि मला तरी अजूनपर्यंत तसं काही निदर्शनात आलेलं नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुरोगामी विचारधारेला मानणारा जो वर्ग आहे तो नक्कीच लोकशाहीमध्ये आणि सर्व तंत्रामध्ये काम करतो. ताडीसाहेब, एकंदरीत आता बघा, लोकसभेची निवडणूक समोरच येऊन टेपलेली आहे आणि लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. एकंदरीत लोकसभेची निवडणूक आणि आंबेडकरी समाजातील नेत्यांबद्दल तुमची काय म्हणजे भूमिका कशी असेल? आंबेडकरी चळवळीमध्ये सामाजिकदृष्ट्या सर्वसामान्यांचे काम करणं, एक त्याला चळवळ म्हटलं की सामाजिक काम आणि लोकांचे प्रश्न हातात घेऊन ते काम करणं, अन्यायाला न्याय देण्याचं काम करणं. परंतु मी आत्तापर्यंत असं बघितलं की राजकीयदृष्ट्या एक प्रगल्भता जी पाहिजे, राजकीयदृष्ट्या जी काही आपल्याकडे ते सर्वच गोष्टी असल्या पाहिजेत, त्या चळवळी अजून तरी मला दिसत नाहीत. आणि त्याच्यामुळं इतर जे पक्ष आहेत, प्रस्थापित पक्ष, तो राजकीयदृष्ट्या सत्तेत कसे जाऊ आणि त्या सत्तेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न कसे सोडवू ही भूमिका असली पाहिजे. आता बरेचसे जे काही सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांची भूमिका तशी नाही आहे. ती फक्त त्या ठिकाणी जाऊन, राजकारणात जाऊन, सत्तेत जाऊन आपली पोळी कशी भाजता येईल तेवढं फक्त बघतात. परंतु मी या ठिकाणी शरद पवार साहेबांकडे जाण्याचं एवढंच उद्दिष्ट आहे की शरद पवार साहेब हा सर्वसामान्यातला नेता आहे. त्यांनी आत्तापर्यंत जी काही त्यांची राजकीय कारकिर्दी आहे ती एक सर्वसामान्य जनतेचे आणि शेतकऱ्यांचे असेल, कामगारांचे असेल, ते हिताचेच त्यांनी निर्णय आतापर्यंत घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी मला तरी वाटतं की आंबेडकरी चळवळीमधून आल्यानंतर जो एक राजकीय प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळालेला आहे, त्या राजकीय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक या शहरातले सर्वसामान्य प्रश्न असतील किंवा या सर्वसामान्य जनतेचे असेल किंवा मी ज्या आंबेडकरी चळवळीमधून आलेला आहे तिथल्या लोकांचे प्रश्न असतील, फार मोठे आहेत. कारण की शैक्षणिक असतील, रोजगाराचे असतील, आरोग्याचे असतील. कारण स्लममध्ये, या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात स्लममध्ये अजून चळवळीतला आणि गोरगरीब आणि उपेक्षित समाजून राहत आहे. त्यांचे प्रश्न मला या ठिकाणी सोडवायचे आणि ते सोडवायचे असतील तर मला एक राजकीय चांगला प्लॅटफॉर्म गरजेचा होता आणि म्हणून मी त्या पद्धतीने आलो आहे. आणि ही येत असताना चळवळीतून सोडून आलो म्हणजे काही चुकीचं केलं नाही. या ठिकाणी राजकीय प्लॅटफॉर्म गरजेचा असतो आणि त्याच्यामुळं लोकांनी आतापर्यंत तरी मला कोणी असं काही बोललं नाही तुम्ही केलं ते चुकीचं केलं आहे. मला लोकांनी म्हणजे ॲप्रिशिएटच केलं की नाही ठीक आहे, तुम्ही जे केलं चांगलं केलं आणि तुमच्या माध्यमातून समाजाची नक्कीच चांगले काम होतील अशी त्यांनी खात्री आणि मला शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं आंबेडकरी चळवळ किंवा कारण ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार साहेब पुरोगामी असल्यामुळं आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांनी फुलेशाह आंबेडकर जो आपण विचार मानतो आहे त्या विचारालाच बांधिलकी असल्यामुळं मला या ठिकाणी काम करायला आणि लोकांचे प्रश्न सोडवायला सुद्धा फार सोपं जाणार आहे. आत्ता जसं आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड शहरात मागे तुम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक आता शहरामध्ये नव्याने घोटाळ्यांचे TDR घोटाळा असेल किंवा मागे झालेला स्पर्श घोटाळा असेल किंवा अशा अनेक घोटाळे आहेत जे महापालिकेमधून दिसून आलेत. पण तदनंतर प्रशासन लागल्यानंतर अशा घोटाळे जे आहेत त्याच्याविरुद्ध आवाज जो उचलला जातो तो कमी प्रमाणात शहरातून उचलला जातो आहे. त्याबद्दल नक्की काय सांगाल? आता कसं झालं की जवळपास 1.5-2 वर्ष झालं की प्रशासक या ठिकाणी आहे, कुठलेही नगरसेवक लोकप्रतिनिधी या ठिकाणी नाहीत आणि ते प्रशासक या ठिकाणचे आयुक्त असल्यामुळं ते मनमानीप्रमाणे कारभार चालू आहे आणि आवाज उठवताना ते कुठलेही दुर्लक्ष फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुर्लक्ष करतात आणि कुठलाही विषय जरी, कारण आंदोलन काही थांबलेलं नाहीत, आंदोलनं वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून चालूच आहे. आपण जो म्हटलं TDR घोटाळ्याचा त्याचंसुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या माध्यमातून आम्ही 5 ते 6 दिवस त्या ठिकाणी साखळी उपोषण केलेलं आहे, आंदोलन पण केलेलं आहे. असे वेगवेगळे आंदोलन चालूच आहेत. त्याच्यामुळे आंदोलन काही थांबलेलं नाहीत. लोकांच्या प्रश्नांसाठी एक लोकशाहीच्या माध्यमातून जे आम्हाला आयुध दिलेले आहेत त्या प्रकारचे आयुध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ही लोकशाही जी निर्माण झालेली आहे त्या लोकशाहीचा आम्ही पुरेपूर एक संवैधानिक माध्यमातून आम्ही त्याचा वापर करणारच आहोत लोकांच्या आणि चुकीच्या पद्धतीने जे काय होतं त्याला वाचा फोडण्यासाठी. पण तरीसुद्धा आमची अशी भूमिका राहील की हे जे काही चुकीचे काही 1.5-2 वर्षात जे काही चुकीचे कामं झालेले आहेत
ते जर आम्हाला पूर्णपणे सोडवायचे असेल तर आम्ही सत्तेमध्ये जाणं, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सत्तेमध्ये जाऊन या सर्व चुकीच्या धोरणांचा विल्हेवाट लावील. त्याच्या पद्धतीनं ते सरळ करण्याचं काम नक्कीच येत्या पुढच्या काळात केलं जाईल. तुमचा निवडणूक लढण्यासंदर्भात काय आहे? नाही, मी तर निवडणूक लढणारच आहे. कॉर्पोरेशनची निवडणूक लढेल मी. लोकसभा विधानसभेमध्ये कसं चित्र आहे? विधानसभा लोकसभा जे असतं ते वरिष्ठ जे महाराष्ट्र लेवलचे वरिष्ठ नेते असतात, ते सर्व कोर टीम असतं, ते ठरवतं. त्याच्यानुसार मग ते ज्यांना तिकीट मिळालं जातं, उमेदवारी मिळालं जातं, ते उमेदवार दिला जातील. आम्ही त्या उमेदवाराचा नक्कीच चांगल्या पद्धतीने प्रचार करून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आमदार नक्कीच आपल्याला या पुढच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये दिसतील. शहरातील विविध प्रश्न जसं तुम्ही सांगितलं की गोरगरिबांचे असतील किंवा आंबेडकरी चळवळीतले मोमेंटचे प्रश्न असतील किंवा अनेक कार्यक्रम, असाच एक प्रश्न जो आहे तो पूर्णपणे शहरामध्ये भेडसावतो आहे. दहशतीचं वातावरण आहे. सध्या प्रस्थापित वर्ग पाहिला तर त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो आहे, पण विरोधी बाकावरून त्याच्यावरती आवाज उचलताना म्हणजे अद्याप तरी कोणी दिसत नाही. आता आपण पाहतो आहे की अनेक किस्से आहेत ज्याच्यामुळं पूर्ण शहरातलं वातावरण आहे ते बिघडताना दिसतं आहे. चोऱ्यांच्या प्रकरण असतील किंवा मर्डर असतील किंवा असं म्हणजे पूर्ण वातावरण जे आहे ते दहशतीच्या दबावाखाली नागरिक इथं हे करत आहेत. रात्रीचं बाहेर फिरणं म्हटलं तरी ते थोडंसं जीव दाबून चालत आहेत. ते त्याकडे नक्की म्हणजे कशा प्रकारे प्रकाश टाकतात? खरं आहे की जे सत्तेमध्ये बसणारी जी काही मंत्री असतील किंवा जे काही आमदार असतील, त्यांना एकतर इथल्या तुम्ही ज्या भागातून निवडून येत आहे त्या भागातलं तुम्हाला एक तर जाण पाहिजे, त्या भागातला अभ्यास पाहिजे आणि त्या भागातल्या अधिकाऱ्यावर तुमच्या प्रशासनावर वचक पाहिजे. इथल्या पिंपरी चिंचवडच्या प्रशासनावर इथल्या कुठल्याच लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील किंवा इथले पालकमंत्री असतील यांचा वचक नाही. हे फक्त आपल्या वतीचे या ठिकाणी प्रशासक आणि जे काही अधिकारी आहेत ते नेमतात आणि आपली आपली कामं ती कार्यकर्त्याची आणि स्वतःच्या पक्षाला काय फायदेशीर होईल, कुठला अधिकारी फायदेशीर होईल असे अधिकारी या ठिकाणी नेमतात. त्यामुळं जे प्रशासनाकडून काम व्हायला पाहिजे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनं, हे जे काही गुन्हेगारीकरण थांबलं पाहिजे, हे जे काही दहशत माजवण्याचं काम जे काही व्हाईट कॉलरवाले करतात, त्यांना जर थांबवायचं असेल तर तुमचा यातल्या मंत्री असतील किंवा या ठिकाणी प्रशासन असेल जे महाराष्ट्रात बसलेलं आहे गृहमंत्र्यांपासून, त्या सर्वांचा वचक त्या अधिकाऱ्यावर असला पाहिजे. परंतु तशा पद्धतीचं कुठलाही वचक या मंत्र्यांचा राहिलेला नाही. त्याच्यामुळं आमची तर पहिल्यापासून मागणी आहे की हे जे सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार नाही आहे, हे फक्त भांडवलदार आणि गुंडशाही प्रवृत्तीचं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे. ते गेलं पाहिजे. सर, शेवटचा एक प्रश्न होतो कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. जाता जाता मला फक्त एक सांगा की ह्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून जे प्रेक्षक तुम्हाला पाहतात, जो तरुण वर्ग तुम्हाला पाहतो आहे, आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते किंवा नव्याने आंबेडकर चळवळीत येऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला पाहत आहेत, नक्की काय संदेश द्याल यांना? जे राजकीय करिअर घडू बघतात, कारण हे सुद्धा राजकीय करिअरच आहे. तुम्हाला सामाजिक काम करत असताना राजकारणामध्ये संधी घेऊन लोकांच्या हितासाठी काम करणं, त्यासाठी राजकारणात येऊ पाहणाऱ्या जर आंबेडकरी चळवळीतल्या जे काही नवीन युवक असतील त्यांना मी एवढंच सांगेल की एक विचार जो बाबासाहेबांनी दिलेला आहे, महात्मा फुलेंनी दिलेला आहे, शाहू महाराजांनी दिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी दिलेला आहे, हा विचार घेऊन आपण राजकारणात या. आणि तो विचार घेत असताना आपल्याला एक पाठबळसुद्धा, एक राजकीय पाठबळसुद्धा मिळालं पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं काम करू शकू. आणि म्हणून तुम्ही येत असताना आपली सद्विवेक बुद्धी वापरून, पूर्ण सारासार विचार करून आणि शहरातले सर्व विषयाचा अभ्यास करून राजकारणात यावं आणि अभ्यासातून एक चांगल्या पद्धतीचं राजकारण, एक प्रगल्भ राजकारण या ठिकाणी या शहरात आपण करूया. मी सुद्धा आपल्यासोबत असेल. मला या शहरामध्ये एक अभ्यासपूर्ण, एक चांगल्या पद्धतीचं शिस्तबद्ध अशा पद्धतीचं राजकारण करायला आवडेल. आणि आपण जर सर्वजण चळवळीतले युवक यांनी जर ठरवलं, कारण की मला माहीत आहे की चळवळीमधला युवक हा अभ्यासू असतो, तो बाबासाहेबांना मानणारा असल्यामुळं
हे राजकारण एक शुद्ध झालं पाहिजे, राजकारण हे शुद्ध हेतूने झालं पाहिजे अशा प्रकारचं मानणार असल्यामुळं नक्कीच मला आवडेल की जास्तीत जास्त युवकांनी या राजकारणात यावं आणि माझ्यासोबत जुळलं तर आम्ही त्याच्यावरनं त्यांना पाठबळ देण्याचं काम नक्कीच या ठिकाणी करू. सर्वच बाबतीत त्यांना सपोर्ट करण्याचं काम आम्ही इथून पुढच्या काळी असं करू अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा सर्व युवकांना या ठिकाणी देतो आहे. धन्यवाद सर. आपण पाहिलं की राजकारण करावं स्वार्थासाठी नाही, पण स्वहिताचं राजकारण करायचं असेल तर लोकहितात आपलं हित लादलं पाहिजे. एक थोडक्यात त्यांनी त्यांच्या माध्यमातून हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. राजकारणाची दिशा आणि दशा जर आपण पाहिलं तर जी अत्यंत बदलत चाललेली आहे आणि त्या बदलत्या राजकारणावरती जर आपल्याला घालायचं असेल तर आपल्याला शुद्ध राजकारण केलं पाहिजे, लोकहिताचं राजकारण केलं पाहिजे. आत्ता अनेक गोष्टी घडत आहेत, त्या गोष्टीकडे न पाहता त्या गोष्टी पूर्णपणे त्याच्या अभ्यासात्मक आपण त्या राजकारणात उतरलं पाहिजे. ह्या पद्धतीचं आज जे राजकारण आहे ते घडलं पाहिजे. तायडे साहेबांनी सांगितलं की जे कोणी नवीन तरुण आहेत की ज्यांना राजकारणात यायचे त्यांनी तायडे साहेबांसोबत जर जुडले तर ते नक्कीच त्यांच्या मागे पाठबळ उभं करतील. त्यामुळे आपण त्यांचा जो संदेश आहे हा लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आपण ह्या ठिकाणी असेच अनेक विषयावरती वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींशी असतील किंवा वेगवेगळे नेते पुढारी असतील ह्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत तुर्तास आज आपण इथेच थांबूयात. मी विकास कडलक, कॅमेरामॅन विकास जीवनेसह.